हे गाईज, आज आपण बनवणार आहोत आलू साबुदाण्याच्या चकल्या व त्याच बेटरपासून आपण आलू साबुदाण्याचे पापड. चला तर बघूया कसे बनवायचे. सर्वप्रथम मी 2 किलो आलू घेतले आहे व ते उकडायला ठेवले. तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित उकडले आहेत. आता आपण या आलूचे वरचे साल काढून घेऊया. वरचे साल काढल्यानंतर ते व्यवस्थित किसून घ्यायचे आहे. याकरता आपल्याला अर्धा पाव साबुदाणा रात्रीला 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजू घालायचा आहे. साबुदाण्याचे पापड करण्याकरता आपल्याला रात्रीच तयारी करून ठेवायची असते, कारण हा साबुदाणा रात्रभर भिजल्यानंतरच आपण दुसऱ्या दिवशी त्याच्या चकल्यावर पापड करू शकतो. आपला साबुदाणा आता व्यवस्थित फिरला आहे. आता त्याला दरदर थोडं बारीक करून घेऊया. उकडलेल्या किसून घेतलेल्या आलूमध्ये आपण हा साबुदाणा टाकून घेऊ. त्यामध्ये हिरवे मिरच्याची पेस्ट, जिरं, मीठ हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित पीठ चोळतो त्याप्रमाणे चोळून घेऊ. व्यवस्थित चोळले की आपल्या चकल्या व्यवस्थित पळत असतात. चकल्याचा साचा आपण लावून घेऊ व त्यामध्ये हे चोळलेले पीठ टाकून आपण चकल्या पिळून घेऊया. एका कापडावर मी ह्या चकल्या पिळून घेतल्या आहेत. चकल्या पिळून झाल्या की त्या आपल्याला 2 दिवस उन्हात वाळवायचे आहे. सायंकाळला त्या चकल्या काढून आपल्याला एका पात्रामध्ये ठेवून ते 2 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार होत असतात. या चकल्या आपल्या अलगद निघत असतात. त्या कापड पाण्याने ओला करायची गरज नसते. या अलगद निघत असतात. आता या भिजवलेल्या बेटरपासून मी पापड तयार करणार आहे. त्याकरता 2 पॉलिथिन घेतले आहेत. पॉलिथिनला थोडे तेल लावून छोटे छोटे गोळे करून आपण हे पापड बनवू शकतो. यामध्ये जर तुम्हाला अजून थोडे तिखट हवे असेल तर तुम्ही हिरोती किंवा पुन्हा बारीक करून मिरची टाकू शकता. हे पण पापड 2 दिवस वाळवायचे आहे. अशा प्रकारे एकाच मिश्रणापासून आपण 2 प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. मी त्याच बेटरपासून चकल्या व त्याच बेटरपासून पापड तयार केले आहे. तुम्ही पण बनवून बघा. हे पापड खायला खूप टेस्टी वाटत असतात. फोडणीच्या वरणासोबत वगैरे हे खायला अप्रतिम वाटतात.